साताऱ्यातील टेम्पो सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालाय। तब्बल 7,370 कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता। 1.21 लाख हेक्टर सिंचन सुविधा यामुळे उपलब्ध होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सोलापुरातील म्हैसाळ योजनेच्या पाण्याचं वाटप टेल टू हेड करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत केली। मंगळवेढा तालुक्यातील 18 गावं म्हैसाळ योजना लाभक्षेत्रात आहेत, मात्र या गावांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाहीये। त्यामुळे 18 गावांना टेल टू हेड नियमानुसार पाणी मिळावं अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे। मुंबईकरांना पुन्हा पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। मलबार हिल जलाशयाच्या पाहणीसाठी मुंबई शहरात 18 डिसेंबरला 10% पाणी कपात केली जाणार आहे, ज्याचा फटका शहरातील ए, सी, डी, जी उत्तर आणि जी दक्षिण भागाला बसणार आहे। त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उत्तर भारतासह पंजाबमध्ये थंडीची लाट पसरली। दिवसभर ऊन तर रात्री आणि पहाटे थंडीचा जोर वाढतोय। थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना उबदार कपडे आणि शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतोय। राजधानी दिल्लीची हवा पुन्हा खराब झाली आहे। एअर क्वालिटी इंडेक्समध्ये हवा अतिशय खराब अशी नोंद झाली आहे। लक्ष्मीनगरचा भाग प्रदूषित झाल्यानं नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय। थंडीचा कडाका वाढलाय तर दुसरीकडे प्रदूषित हवा आहे, यामुळे दुहेरी संकटात दिल्लीकर सापडले। साईबाबांच्या दर्शनासाठी आता ग्रामस्थांना ओळखपत्र सक्तीचं करण्यात आलंय। न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागानं हा निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणामुळे ग्रामस्थांना ओळखपत्र दाखवल्यानंतरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे। त्यासोबतच गेटवर ग्रामस्थांची तपासणीही केली जाणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे